संस्कार केलेले होते आणि त्यांचं प्रचंड वाचन होतं आध्यात्मिक दृष्ट्या. तर अनेक ग्रंथांचा त्यांचा अभ्यास होता आणि त्यांनी कुठेतरी एक 50-60 वर्षांपूर्वी त्यांनी अकोला येथे सावत्राम बगीचेची चाळ आहे जिथे की ते वाल्मिकी जयंती साजरी करायची. म्हणजे त्यावेळी आमचा जन्मसुद्धा नव्हता आणि माझे वडीलसुद्धा लहान होते आणि त्या काळामध्ये मला वाटतं मुरकडे काकांची भेट बहुधा वडिलांसोबत झालेली आहे आणि ते तिथे गेलेले पण आहे, चर्चा पण झालेली आहे. तर त्यावेळी कुठेतरी म्हणजे आजोबा फारसं त्यांचं शिक्षण नव्हतं पण ते पूजा विधी किंवा लग्न लावणे हे प्रकार करायचे. त्यावेळी गरिबी पण फार होती त्यांची आणि त्यावेळी पण त्यांनी एक केलं की माझ्या वडिलांच्या मनावर कुठेतरी हे बिंबवलं की वाल्मिकी ऋषी हे डाकू असू शकत नाही. मी सुरुवातीला सांगते थोडंसं कसं की प्रवाहाच्या बाहेरचं बोललं जाईल आणि प्रवाहाच्या बाहेरचं असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना हे पटणारही नाही, पण मी माझ्या वडिलांच्या मताशी प्रामाणिक आहे आणि तेच मला फक्त मांडायचं आहे. तर वडिलांच्या मनावर बिंबवलेलं होतं आणि तो विचार कुठेतरी सतत त्यांच्या मनामध्ये रेंगाळत होता. कालांतराने त्यांची सर्व्हिस झाली आणि होतं त्यांचं ते जागृत झाले आणि त्याच्यामध्ये मग संशोधनाची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. बरेचदा सरांनी म्हणजे PKVची लायब्ररी बाबांसाठी उपलब्ध करून दिली. कारण कसं की त्यावेळेचा परिस्थिती अशी होती की गरिबी होती आणि पुस्तकं ग्रंथ किंवा याच्यासाठी प्रवास करणं स्पेशली हे म्हणजे नव्हतं शक्य. तर त्याच्यामध्ये मग ओघाओघाने त्यांची PhD झाली आणि त्याच्यानंतर मग मात्र त्यांच्या मनामध्ये एक होतं की वडिलांनी मला कुठेतरी सांगितलेलं होतं की वाल्मिकी ऋषी हे डाकू असू शकत नाही. आता कसं आहे की मी हे विचार तुमच्यावर लादत नाही आहे, मी फक्त जे आहे ते मांडते आहे. तर मग त्याच्यामध्ये त्यांनी संशोधन केलं आणि अनेक वर्ष हे संशोधन त्यांचं चालू राहिलं. त्याच्यामधून त्यांनी वाल्मिकी मठ हे सामद्यावरचं जो मठ आहे त्या मठावरती घुसरकर महाराजांच्या प्रेरणेने सर्वात आधी एक पुस्तक लिहिलं वाल्मिकी आणि वाल्मिकी मठ नावाचं. तर त्याच्यामध्ये अतिशय संक्षिप्त असा त्यांनी वाल्मिकी ऋषींचा आढावा घेतलेला होता आणि तो त्या मठाशी कुठेतरी म्हणजे एक संतुलन त्यांनी राखलेलं होतं आणि तिथे ऋषी परंपरा आहे आपल्या समाजाची सामद्याला. तर मग तिथले जे घुसरकर महाराज जे आधी गादीवर होते तिथे आपल्या समाजाची म्हणजे ऋषी परंपरा आहे. हां, आणि आता मला वाटते 16वे ऋषी हे जे आहेत ते स्थापित झालेले आहेत. तर ह्याच्या पूर्वीचे जे होते घुसरकर महाराज, तर यांना बाबांचे विचार आणि ते त्यांची उत्सुकता वाल्मिकींच्या चरित्राविषयीची, तर त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिलं आणि ते मग ते संशोधन करायला पुढे लागले. तर दरम्यानच्या काळात काय झालं की अनेक ग्रंथांचा त्यांनी म्हणजे अभ्यास केला आणि तात्विकदृष्ट्या आपणही सुद्धा विचार केला तर एक डाकू असलेली व्यक्ती ही रामायण लिहू शकत नाही. रामायण लिहिण्यासाठी एक त्याची कुठेतरी विद्वत्ता स्वतःची असावी लागते, त्याची प्रतिभा असावी लागते. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी शक्यच नाही. कॉमन सेन्स आहे. एका कसं असतं की आज मी बोलू शकते, माझ्या हातात लेखणी आहे, मी लिहू शकते, पण शेतामध्ये जाऊन मी काम नाही करू शकत. माझ्या हातात वेळा मला जमणारच नाही ते दिलं तर. आणि त्याच स्त्रीच्या एखाद्या शेतकरी स्त्रीच्या हातात लेखणी सुद्धा दिलं जात नाही, ती लिहू शकत नाही, कारण ते तिचं कार्य आहे आणि हे माझं कार्य आहे. तर झालेलं काय की बाबांच्या मनामध्ये तो एक विचार होता कुठेतरी की वाल्मिकी ऋषी हे त्यांच्यावर जे त्यांच्या चरित्रावर आरोप झालेले आहेत, ते डाकू होते, त्यांनी ते 7 रांजण भरले वगैरे, ह्या काही कसं असतं की जगामध्ये विश्वामध्ये खूप प्रतिभाशाली जे लोक असतात ना त्यांच्यावर कालांतराने काही भाकड कथा रचल्या जातात आणि त्या भाकड कथा मग काही एक विशिष्ट असा ज्ञानी वर्ग असतो त्यांच्याकडून तो इतिहास चुकीचा लिहिला जातो आणि ज्याचं अनुकरण आपण करत येतो आणि अशा असंख्य पिढ्या त्याच्यामध्ये वाहत जातात आणि तोच विचार आपण घेऊन पुढे चालतो. तर हा कुठेतरी त्यांना बाबांना संशोधित त्यांचं जे मन होतं एक संशोधक या नात्याने त्यांना तो पसला नव्हता. मग त्यांनी सुदामदादा सावरकरांचं असो किंवा विदा सावरकरांचं असो किंवा इंग्लिश काही ग्रंथ त्यांनी अभ्यासले आणि अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी एक
नवीन संशोधित चरित्र वाल्मिकी ऋषींचं समाजाच्या समोर आणलेलं आहे. तर याच्यामध्ये झालं काय का की वाल्मिकी ऋषी थोडेसे संदर्भ इकडे तिकडे होतील, कारण माझी भाषणाची तयारी नाही आहे. वाल्मिकी ऋषी हे आपल्याला रामायणामध्ये 2 प्रसंगी दिसतात. आपण जे रामायण बघतो आजपर्यंत जे बघितलेलं आहे किंवा अनुभवलेलं आहे, याच्यामध्ये फक्त 2 प्रसंगी आपल्याला वाल्मिकी ऋषींचा संदर्भ प्राधान्याने दिसतो. अवांतर पुढे ग्रंथांमध्ये असतील तर तो भाग वेगळा. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ब्रह्मदेवांनी हे स्वतः आपल्या सरस्वती असलेल्या पुत्रीला सांगितलं की त्रिकाल, म्हणजे हा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे थोडासा. तर त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं, विद्येची देवता सरस्वती, तिला सांगितलं की तू पृथ्वी तलावर आता निवास करायला जा. तर मग परंतु निवास त्रैलोक्यामध्ये तू जा आणि तिथे योग्य तुला स्थळ जिथे वाटेल तिथे तू निवास कर. मग सरस्वतीने स्वर्गामध्ये गेली, त्याच्यानंतर पाताळामध्ये गेली आणि पृथ्वी तलावर आली. तेव्हा वाल्मिकी ऋषींची तपश्चर्या हजारो वर्षांची पूर्ण झालेली होती. तर त्यामध्ये मग त्यांना ज्ञान संपन्न झालेलं होतं, तेजस्वी व्यक्तिमत्व ते तयार झालेलं होतं. आणि ते तमसा नावाच्या नदीच्या काठी आपल्या शिष्यांसोबत विहरत होते. तर त्यावेळी एक क्रौंच पक्षी झाडावरती बसलेले त्यांना दिसले आणि त्यांना म्हणजे कवी हृदय होतं ते, त्यामुळे ते म्हणजे तो परिसर ते न्याहाळत होते, बघत होते. आणि ते म्हणजे ते जे पक्षी होते ते त्यांना खूपच लोभसवाणे वाटले आणि ते एकसारखे त्याच्याकडे बघत होते. तर झालंय काय की एवढ्या एका तीक्ष्ण बाणाने त्याच्यापैकी एक पक्षी मारलेला होता, उडवलेला होता आणि तो निषाद होता, व्याध होता तो. तर मग ते वाल्मिकी ऋषींना प्रचंड ते त्यांचं मन कळवळून गेलं आणि ती प्रतिमा सरस्वतीला दिसली की ज्याला भूतदया कळलेली आहे आणि पक्षी तळपडून खाली पडलेला आहे, तर या व्यक्तीचं हृदय नक्कीच चांगलं आहे. तर मग ते एवढे क्रोधित झाले, समोर तो निषाद आला व्याध ज्याने तो बाण मारलेला होता, कारण त्याला तो पक्षी गवसलेला होता. तो आनंदाने त्याच्यासमोर तो पक्षी घ्यायला आला. तर तेवढ्यात मग पहिला श्लोक हा वाल्मिकी ऋषींच्या तोंडून बाहेर पडला. तो श्लोक असा होता, मा निषाद प्रतिष्ठान त्वमगमहा शाश्वती समहा यत्क्रांच देकमवदी काममोहितम. हा तो पहिला श्लोक आहे जो की पृथ्वी तलावर पहिल्यांदा निर्माण झालेला आहे. याच्यामध्ये मग आपण भारतवासी आहोत, हिंदू संस्कृती आहे आणि याच्यामध्ये कसं की अनेक आधार आहेत. आज जे की आपण बघितलं की आज संशोधन झाल्यानंतर, सायन्स पुढे गेल्यानंतर नासासारखी संस्थासुद्धा रामायणावरील तो मार्ग जो आहे तो त्यांनी शोधून काढलेला आहे की असं पॉसिबल आहे का. मग त्यांनी असे अनेक संदर्भ आता आधुनिक काळामध्ये आपण शोधून काढतोय. तर हा जो पहिला श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडला तेव्हा ती सरस्वती त्यांच्या जिभेवर विराजमान झालेली होती. त्यांना योग्य पुरुष मिळालेला होता आणि ती त्यांच्या जिभेवर जेव्हा ती म्हणजे हे स्थानापन्न झाली तेव्हा हा पहिला श्लोक निर्मिती झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग ते वाल्मिकी ऋषी अत्यंत विव्हळलेले होते, ते त्यांनी बघितलेलं होतं. आणि ही जी आहे पहिला हा जो श्लोक आहे हा अवांतर काहीही नाही, ही शापवाणी आहे, कारण त्यांचं हृदय कळवळलेलं होतं आणि त्या निषादाने ते व्याधाने ते मारलेला होता हे पक्षी. आणि त्यानुसार त्यांचा हे तोंडून जे अमृतवाणी पडली ही पहिली शापवाणी आहे. म्हणून बरेचदा आपल्याला असं होतं की हास्याचे जे सिरियल आहेत हे आपल्याला पटत नाही. बरेचदा असंही होतं की जे दुःखमय वाङ्मय आहे, शोकांतिका, त्या लोकांच्या मनाला अधिक स्पर्शून जातात. हे थोडंसं अवांतर. तर त्याच्यानंतर झालं काय की वाल्मिकी ऋषी हे आपल्या शिष्यांसोबत आश्रमामध्ये परतले. आश्रमामध्ये परतल्यानंतर तिथे मग ब्रह्मदेव गेले आणि त्यांनी तिथे त्यांना आज्ञा केली की तुमच्या जिभेवरती सरस्वतीने वास केलेला आहे आणि तुम्ही ह्याच्यानंतर रामचरित लिहायला सुरुवात करा.
आणि मग ब्रह्मदेवाने स्वतः वाल्मिकी ऋषींना सांगितलं की यावतच स्थास्यन्ति गिरयः सरितश्च मैथिले तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. याचा अर्थ असा की ब्रह्मदेव म्हणतात की हे ऋषीवर, जोवर या पृथ्वी तलावरती सरिता म्हणजे नद्या ह्या वाहत आहेत, पर्वत जोपर्यंत निश्चल उभे आहेत, तोपर्यंत तुम्ही जे रामचरित्र लिहाल त्याची गुणगान, त्याचं काव्य हे लोकांमध्ये प्रसारित राहील, तोपर्यंत त्याला अंत नाही. आणि आपण आधुनिक काळामध्ये बघतो की अनेक म्हणजे संबंध जगामध्येच आज रामायणाचा प्रसार झालेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे हे रामायण लिहाल हे सर्वश्रुत असेल, त्याला कोणीही कुठेही म्हणजे त्याच्यावर टीका होऊ शकणार नाही आणि सर्वांच्या पसंतीस ती उतरेल. आणि सर्वात महत्वाचं असं एक मिनिट म्हणजे रामायण सांगितलं की याला म्हणजे टीका याच्यावरती कधीच होणार नाही. जसं की समीक्षा होते, टीका होते, अनेक लेखकांचे विचार आपल्याला पटत नाही, त्याच्यावरती आघात होतात, म्हणजे प्रतिघात होतात, पण रामायणावर कोणीही टीका करू शकणार नाही. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य हे की रामायण हे रामाच्या जन्माच्या पूर्वी लिहिला गेलेला आहे. त्याचं कारण असं की वाल्मिकी ऋषी हे त्रिकालज्ञ होते. आजच्या सायन्सच्या युगामध्ये आपण जर बघितलं तर कदाचित तुम्हा लोकांनी पण वाचलेलं असेल कुठेतरी की माणूस हा मरेपर्यंत त्याच्या मेंदूचा केवळ 20% फार तर उपयोग करतो, ह्याच्या पलीकडे उपयोग होत नाही. खूप प्रतिभा असते, परंतु काहीतरी कौटुंबिक, काहीतरी सामाजिक, काहीतरी म्हणजे अशा अनेक असंख्य अडचणी असतात की तो आपल्या मरेपर्यंत तो आपल्या मेंदूचा 100% हा यूज करू शकत नाही. हे वास्तव आहे. परंतु वाल्मिकी ऋषींनी एवढी तपश्चर्या केलेली होती की त्यांना पुढे घडणाऱ्या घटना सुद्धा ज्ञात झालेल्या होत्या आणि हे त्यांना ब्रह्मदेवाने सांगितलेलं होतं. आणि वाल्मिकी ऋषी हे ब्रह्मदेवापासून समोर उत्पत्ती झालेले 10व्या पिढीतील प्रचेतस नावाचे जे व्यक्ती होते, राजे होते, त्यांचा हा 10वा मुलगा आहे, म्हणजे वाल्मिकी ऋषी. आणि वाल्मिकी ऋषींच्या आईचं नाव मायादेवी होतं, वडिलांचं नाव प्रचेतस होतं, परत पत्नीचं नाव पारिषा होतं आणि मुलीचं नाव चंद्रमणी होतं. तर असं हे कौटुंबिक माहिती एवढी. त्यांचं नाव सांग. कुणाचं? वाल्मिकी ऋषींचं त्यांचं रत्नाकर. रत्नाकर म्हणायचे त्यांना, पण सर्वश्रुत वाल्मिकी हेच आहे. रत्नाकर अगदी बरोबर आहे, मूळ नाव हे रत्नाकर आहे त्यांचं. तर त्यानंतर झालं काय की त्यांनी रामायण लिहिलं, परंतु रामायणामध्ये रामाचं चरित्र जे आहे ते चरित्र लंकेमधून सीता ही परत आलेली आहे अयोध्येमध्ये इथपर्यंतच फक्त रामायण आहे, मूळ रामायण. आणि त्याच्यानंतर मग वाल्मिकी ऋषी हे आपल्या आश्रमामध्ये राहायचे. नंतर सीतेवरती कुठेतरी तिचे ते 2 पुत्र होते, लवकुश. मग कुठेतरी लोकांनी थोडंसं प्रभू रामचंद्रांच्या कानावर हे टाकलं की म्हणजे हे मूल बाळ वगैरे कोणाचे असतील वगैरे, असे थोडं समाज कंटक त्याही काळात होते, आजही आहेत. तर मग झालेलं काय होतं की दुसरा जो प्रसंग आहे, पहिला हा प्रसंग आणि दुसरा जो प्रसंग आहे वाल्मिकी ऋषींचा, तो असा येतो की प्रभू रामचंद्रांनी कुठेतरी लवकुशांवर, गदिमांनी फार सुंदर म्हटलेलं आहे, म्हणजे सीता तिथून निघून गेलेली आहे, त्यांनी त्याचा त्याग केलेला आहे. त्यागानंतरचं रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं नाही. त्याग झाल्यानंतर, सीता त्याग झाल्यानंतर आश्रमामध्ये सीतेला पाडून दिलेला आहे. आणि प्रभू रामचंद्र सुद्धा त्यांना दिव्य दृष्टी, म्हणजे ईश्वरच होते ते, त्याच्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी होतीच. त्यांनी लक्ष्मणाला जेव्हा सीतेचा त्याग केला तेव्हा वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ तिला सोडावं, म्हणजे जेणेकरून की तिचा त्याच्यानंतरचा जो जीवन प्रवास आहे तो म्हणजे सुरक्षित होईल, सुरळीत होईल. लक्ष्मणाने सीतेला आणून सोडलेलं आहे. इकडे रामचंद्र फार दुःखी झालेले आहेत, लक्ष्मण दुःखी झालेला आहे. सीतेवर तर काय
प्रसंग आला असेल, ओढवला असेल याची कल्पना केलेली बरी. त्याच्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये तिला लवकुश होता आणि लवकुश झाल्यानंतर सर्वत्र सर्वीकडे म्हणजे सम्राटच होते प्रभू रामचंद्र. तर त्यांचा जो छोटा भाऊ होता शत्रुघ्न, हा शत्रुघ्न प्रवास करत होता. कुठल्या तरी एखाद्या लढाईवर चाललेला असेल तर मग त्याला वाटेमध्ये कुठेतरी म्हणजे वाल्मिकी ऋषींचा आश्रम दिसला. आणि ऋषी म्हणजे त्यावेळी ऋषींचं फार म्हणजे ईश्वराचे ते अवतार मानायचे आणि त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. म्हणून मग शत्रुघ्न तिथे गेला. आणि तिथे झालेलं काय होतं की नुकतंच सीतेला बाळ झालेली होती दोन्ही. आणि मग थोडंसं वाल्मिकी ऋषींच्या मनात असं आलं, कारण की हे त्रिकालज्ञ होते, त्यांना माहिती होतं झालेली बाळ ही रामचंद्रांची आहे. तर मग त्यांनी काय केलं की आपण असं करूयात की राजा आलेला आहे, तर मग यांच्याच हातातून आपण यांचं नामकरण करून घेऊया. तर त्यांनी नामकरण केलं आणि वाल्मिकी ऋषींनी त्यांचं नामकरण लव आणि कुश असं, त्यालाही थोडी एक वेगळी कथा आहे पण त्याचा इथं संदर्भ घेण्याचं काही कारण नाही. तर आणि त्यावेळी शत्रुघ्नाने आपल्या गळ्यामधील राजपत्रित जे हे होती माळ होती ती त्या दोन बाळांच्या गळ्यामध्ये घातली. तर त्याच्यानंतर लवकुश मोठे झाले आणि वाल्मिकी ऋषींनी त्यांना बालपणापासूनच प्रभू रामचंद्रांची कथा सांगायला सुरुवात केलेली होती. कारण कुठेतरी यांचा मेळ वडिलांसोबत यावा, कुठेतरी हा म्हणजे ती सांगड निर्माण व्हावी हे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये होतं. आणि मग त्यासोबतच त्यांनी धनुर्विद्येचं सुद्धा लवकुशाला शिक्षण दिलेलं होतं, प्रशिक्षण दिलेलं होतं. मग आता एवढं की पुढे लव आणि कुश यांनी लक्ष्मणाला सुद्धा हरवलेलं आहे. जेव्हा ते घोडा सोडतात, दिग्विजय अश्वमेध यज्ञाच्या वेळी तो घोडा सोडतात, तर त्यावेळी त्यांनी लवकुशाने अगदी कोवळं वय होतं त्यांचं, तर त्यांचा पराभव केलेला आहे. लक्ष्मण कोण, तर ज्याने साक्षात इंद्रजितला पराभूत केलेलं होतं, रावणाच्या मुलाला. आणि तो बाकीचा रामायण आपल्याला माहितीच आहे. तर मग झालं काय की गदिमांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. या मुलांना संगीतामधून त्यांनी रामायण सांगितलेलं होतं वाल्मिकी ऋषींनी. आणि हा संगीताचा प्रसार व्हावा, रामाचं चरित्र हे सर्वत्र लोकांकडे प्रसारित व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी लवकुशला पुढे पाठवलेलं होतं. तर झालेलं काय की रामाचं वर्णन करता करता गाता गाता गदिमांनी फार छान वर्णन केलेलं आहे की स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती, असा प्रसंग तो डायरेक्ट ते तिथे आलेले आहेत लवकुश. आणि मग स्वतः रामचंद्रांना, प्रभू रामचंद्रांना या दोघांचं ते गायन, आपलं जे वर्णन करत आहेत, आपलं जे चरित्र सांगत आहेत ते अतिशय आवडलेलं होतं. आणि मग सभेमध्ये कुठेतरी विचारणा झाली की एवढी गुणी बालकं आहेत ही कुणाची आहेत. तेव्हा मग संदर्भ द्यावा लागला हा सीतेचा. तर मग प्रभू रामचंद्र गहिरून गेले की ही माझीच बाळ आहेत म्हणून. ठीक आहे. परंतु कुठेतरी आणखी त्याच्यामध्ये शंका कुशंका काही लोकांनी काढल्या सभेमध्ये की याला प्रमाण काय वगैरे असं तसं. तर मग प्रमाण हे होतं की त्या प्रसंगासाठी तो प्रसंगाचे साक्षीदार केवळ वाल्मिकी ऋषी एकटे होते. आणि मग जेव्हा हा प्रसंग उद्भवला मग राजाच तो म्हणजे सगळीकडे ते झालं की हे जर प्रभू रामचंद्रांची मग सीता कुठे आहे काय आहे तो शोध घेण्यासाठी मग त्यांनी तो प्रयत्न केला. ते तिथे जाऊन पोचले, सीतेला बोलवण्यात आलं. आणि मग तेव्हाही रामचंद्रांनी थोडीशी शंका प्रदर्शित केली की हे मुलं कशावरून, ही दोन्ही पुत्र माझी आहेत. तर त्या प्रसंगी ऋषी वाल्मिकी तिथे प्रगटलेले आहेत राजदरबारामध्ये. हा दुसरा प्रसंग. तर तिथे मग त्यांनी सांगितलं की हे प्रभू रामचंद्रा, मी प्रचेतसाचा 10वा पुत्र आहे.
आणि मी हजारो वर्षे तपश्चर्या केलेली आहे. मी आजपर्यंतही असत्य बोललेलो नाही आणि माझ्या काया वाचा मनातून मी आजपर्यंत आजन्म कधीही पाप केलेलं नाही. मी एकवचनी आहे आणि तुला हे सांगतो आहे, याची साक्ष सांगतो आहे की ही सीता आहे आणि हे जे 2 पुत्र आहेत ही तुझीच आहेत. ती जेव्हा राणामध्ये तू तिचा त्याग केलेला होता त्यावेळी तुला बाळ राहिलेली होती. तर मग ह्या 2च प्रसंग वाल्मिकी ऋषींचे आहेत. या सबंध चरित्रामध्ये वाल्मिकी ऋषी हे कुठे डाकू होते हे आलेले नाही. त्यांचे वडील जे होते ते प्रचेतस राजा होते आणि तो सबंध मग इतिहास माझ्या वडिलांनी ती वंशावळ दिलेली आहे आणि त्याच्यामधून ते सिद्ध केलेलं आहे. परत असं की कसं आहे की शेवटी समाज आहे, अज्ञान आजही आपल्या समाजामध्ये आहे. आपण सांगितलेलं किंवा प्रवाहाच्या बाहेर गेलेलं किंवा त्या प्रवाहाच्या विरुद्ध गेलेलं ज्ञान हे लोकांना पचत नाही, विश्वास बसत नाही. आणि विशेष म्हणजे सावरकर काका बहुधा तुम्हाला कोण असतील माहिती आहे, म्हणजे मला नाही माहिती. सुदामदादा सावरकर बहुधा आय थिंक की मराठा आहेत हे. हां, बहुधा मराठा ना. हां, तर यांनी प्रश्न उपस्थित केला की जो व्यक्ती जी ऋषी रामायण लिहू शकते त्या व्यक्तीला तुम्ही पापी किंवा डाकू म्हणूच कसं शकता. तर हा प्रश्न माझा नाही आहे किंवा माझ्या वडिलांचा नाही आहे, तिसरी व्यक्ती आहे कोणीतरी. तर अशा प्रकारचा एवढा समृद्ध इतिहास, एवढं समृद्ध आपलं सर्व काही आहे, तरी आपण कुठेतरी एक काही लोकांचा हा कायम प्रयत्न राहिलेला आहे की काही समाज वर यायला नको. हेच बरोबर आहे. ही सामाजिक अवस्था आहे, याला म्हणजे हे नाही आहे. तर मग कसं आहे की आपणच आपल्या व्यक्तीला जो की एवढा महान आहे आणि यावत स्थास्यंती गिरह्या सरितश्च मैतले तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यती, एवढी काळापर्यंत पुढे चालणारं रामायण जर आपल्या ऋषी लिहितात तर त्यांच्या चरित्रावर जे आघात मध्यंतरीच्या काळामध्ये इतर लेखकांनी केलेले आहेत ते आपण आता नवीन संशोधित साहित्य वाचायला पाहिजे, त्याचा आधार घ्यायला पाहिजे. आपण स्वतः हे नाकारायला पाहिजे. माझ्या वडिलांनी हे कधीही कोणावरही लादलेलं नाही आहे, फक्त त्यांनी संशोधन करून ठेवलेलं आहे. ते त्यांनी एकच सांगितलेलं आहे, आज जरी हे लोकांना पटत नसतं, काळाची कुठेतरी दखल घेईल आणि हे लोकांना पडेल. त्यानंतर साधारणतः मी माझ्या हातात येण्याचं मानस आहे. जर सर्व काही ठीकठाक राहिलं, ईश्वराने प्रकृती म्हणजे सर्व काही तब्येत वगैरे व्यवस्थित असली तर जानेवारीच्या नंतर मी हे पुस्तक हातात घेईल, त्याचा अनुवाद करेन. आणि माझे विचार बरेचसे काही तुम्हाला पटले नसतील हेही मला मान्य करते. परंतु कसं आहे की फार उज्ज्वल परंपरा आहे आपल्या इतिहासाची. एक सांगताना खूप अभिमान वाटते की मी डॉक्टर जपा खोडकेंची मुलगी आहे. त्यांचे जवळचे मित्र असतात, आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्यामुळेच आम्हाला इथे सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. तर आता